मी माननीय श्री प्रदीप रावत सर यांना विनंती करते की आपण मंचावर येऊन आपलं मनोगत मांडावं. माझा धाकटा भाऊ संतोष या क्षेत्रातले तज्ज्ञ आशिष कुलकर्णी, आमचे महापौर मुरली अण्णा, उपस्थित डिझाईन क्षेत्रातले सर्व माझे बंधू भगिनींना, मला पुस्तकाचं नावच फार आवडलं, डिझाईनगिरी. कारण मराठीमध्ये एक फार चांगला शब्द आहे त्या अर्थाचा, तो म्हणजे मुलुकगिरी. आमचे पूर्वज ज्या प्रस्थापित सीमा आहेत ते जेव्हा ओलांडायचे, मग ती राज्याची भौगोलिक सीमा असेल किंवा ते ज्ञानाचं क्षितिज असेल, ते रुंदावणं म्हणजे मुलुकगिरी करणं. आणि माणसाच्या ज्ञानाची जी कक्षा आहे त्याच्यामध्ये डिझाईन या इंडस्ट्रीचं फार मोठं महत्त्व आहे. ही एकेकाळी आपल्या शिक्षणाचं धोरण ठरवणाऱ्या लोकांच्याकडनं दुर्लक्षित राहिली. तर मला असं वाटतं बरं झालं ते, कारण ही झापडं लावलेली जी लोक आहेत त्यांना याचं काही सिलेबस करणं जमलं नसतं. तर त्याच्या अनुभवातून आलेले संतोष सारखी मंडळी असतील, आशिषांसारखी मंडळी असतील, त्यांनी या क्षेत्राला आकार दिला. मला आठवतंय IT इंडस्ट्रीची कॉन्फरन्स चालली होती. मी खासदार होतो आणि प्रमोद महाजन IT मिनिस्टर होते आणि मुंबईला आम्ही त्या कॉन्फरन्सला गेलो. तर प्रमोदजींनी सांगितलं की तुम्हाला आमची काय मदत पाहिजे आहे. तो तरुण IT क्षेत्रातला जो मनुष्य होता देवांग मेहता, तो अचानक हार्ट अटॅकने गेला तरुणपणी. तो म्हणला एवढंच करा, कृपा करून आम्हाला कसली मदत करू नका, बरं का. कारण कित्येक वेळेला सद्भावनेने केलेलं देखील ते लोडणं ठरतं आणि ती इंडस्ट्री हँडिकॅप होऊ शकते. अनुभवी लोक फक्त ज्ञान पुढं देतात, हा फार मोठा गैरसमज आहे. अनुभव हा तुम्हाला आंधळा करू शकतो, कारण तुम्ही त्या चाकोरीमधूनच जाता, तुमचे ते ब्लिंकर बनतात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. पहिल्या महायुद्धामध्ये ज्या युद्धतंत्राने आपण जिंकलो, त्या युद्धतंत्रावरती इतका विश्वास विजेत्या लोकांचा बसला, म्हणजे ब्रिटिश, फ्रेंच सेनाधिकाऱ्यांचा, किंवा युद्धनीतीचे जे काही प्लॅनिंग करायचे, जे मॉडेलिंग करायचे की संभाव्य युद्ध कसं होईल. तर परत जर युद्ध झालं तर त्याचं प्लॅनिंग करत होते. जो हारला होता तो मात्र नव्याने विचार करत होता. पहिल्या महायुद्धामध्ये सगळ्यात प्रमुख होतं तो म्हणजे घोडा, आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये होता रणगाडा. पण रणगाडा काही दुसऱ्या महायुद्धामध्ये जन्माला आला नाही, तो पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटननेच तयार केला होता. पण या रणगाड्याच्या बळावरती संपूर्ण युद्ध जिंकण्याचं तंत्र बदलणार आहेत हे काही त्यांना शेवटपर्यंत जाणवलं नाही. ते जाणवलं ते विदारक पराभवातून. हे अनेक वर्ष नाही, विदिन फ्यू वीक्स फ्रान्स कोसळलेला जेव्हा बघितला तर ते हादरले. तर एक्सपिरियन्स नाही केवळ, तर ती जी दुसऱ्या प्रकारची, ज्याला आता तुम्ही ज्याला क्रिएटिव्हिटी नाव देता, ती कोणत्याही क्षेत्रामध्ये अलीकडं फार ते वापरून ते गुळगुळीत झालेत. पण आउट ऑफ बॉक्स विचार करणं किंवा पॅराडाईम चेंज हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपण पण त्या फार सहजपणाने वापरतो.
मगाशी आशिषजींनी सांगितलं की आम्ही इनवर्ड लुकिंग आहोत. म्हणजे तुकाराम महाराजांचा फार सुंदर अभंग आहे. तो अभंग मला तोंडपाठ नाही आहे, पण त्याच्यामध्ये एक घोड्यावर सज्ज बसलेला घोडेस्वार आहे, सैनिक आहे तो, आणि तो तक्रार करतो की हे काय, मला तुम्ही युद्ध करायला सांगताय, पण कसं करू युद्ध? तुम्ही मला घोड्यावर बसवलाय, माझे पाय रिकिबीमध्ये अडकलेले आहेत, माझ्या छातीवर शिरस्त्राण आहे, आपलं हे चिलखत आहे, डोक्यावरती शिरस्त्राण आहे, एका हातात ढाल आहे, एका हातात तलवार आहे, आता कसं काय लढू? तुमच्या लक्षात आलं? म्हणजे खरं बघायला गेलं तर तो सर्व दृष्टिकोनातून सुसज्ज आहे. हं? अरे एवढं सगळं दिल्यानंतर तू लढायचं आहेस बरं का, त्याचं त्याला भान नाही आहे. हे महाराजांना त्याच्यातनं दाखवून द्यायचं होतं. कसं चुकीचं पॉलिसी डिझाईन केली तर घडू शकतं. हे जे आपल्याकडं पोटेन्शियल काय आहे, किती प्रकारची गुणवत्ता आपल्याकडं आहे, पण त्याच्यामध्ये आणि परफॉर्मन्समध्ये जी गॅप राहते, म्हणजे अनेक दशकं भारताबद्दल परदेशात काय म्हणायला लागेल की या देशात पोटेन्शियल खूप आहे पण परफॉर्मन्स बोंबलायला नाही आहे. तर ही गॅप राहण्याचं कारण काय? तर माणसामध्ये माणूस कम असेल नाही इथला. याचं उदाहरण देतो तुम्हाला. स्वातंत्र्यापूर्वीचे जे भारतीय लोक बाहेर गेले ते सोडून द्या. स्वातंत्र्यानंतर तुमच्या माझ्यासारखंच, मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत शिकलेला, मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्याच कॉलेजमध्ये शिकलेला, मी भारतात राहिलो, दुसरा परदेशात गेला. तर ती जी फर्स्ट जनरेशन इमिग्रंट्स आहेत, शिकलेले आणि भारतातून बाहेर गेलेले, त्याचा परफॉर्मन्स बघा. युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये, आफ्रिकेत, साऊथ ईस्ट एशियामध्ये कुठेही बघा, तो त्या समाजामधला बेस्ट परफॉर्मर आहे. आणि त्याचा काउंटर पार्ट म्हणजे आपला बोनसाय झालाय. म्हणजे आपल्याकडे वी आर नॉन परफॉर्मरचं. वाय? सिस्टीममुळं, धोरणात्मक चुकामुळे. इट इज पॉलिसी इंड्युस्ड बॅकवर्डनेस, इट इज पॉलिसी इंड्युस्ड पॉवर्टी. 80च्या दशकामध्ये मी जगभर हिंडलो. फार तरुण होतो, मला एकच बघायचं होतं. मला निसर्ग वगैरे काही पाहायचा नव्हता की जगातले लीडर्स कसे बनलेले आहेत लोक. मी जपानमध्ये गेलो, मी सोनी कंपनीत गेलो. आश्चर्य वाटेल तुम्हाला की तिथं त्या सगळ्या लोकांशी गप्पा मारताना त्यांनी मला चहा कॉफी वगैरे ते म्हणजे तुम्हाला काय फरक जाणवतोय? तर मी त्यांना सांगितलं की प्रगती करण्यासाठी जे घटक लागतात त्यात भौतिक घटक असतात की लागवडीयोग्य जमीन पाहिजे, भरपूर पाणी पाहिजे, वनसंपत्ती पाहिजे, खनिज संपत्ती पाहिजे. तर हे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन की ज्याच्यामधून समृद्धी निर्माण होऊ शकते. जर ते कम्पेअर केलं तर जपानकडे यातलं काहीच नाही आहे, खरोखर काही नाही आहे. म्हणजे अगदी भिकारी देश आहे आणि भारत मात्र समृद्ध आहे. मग दोघांच्या परफॉर्मन्स एवढ्यामध्ये फरक काय? तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही एका गरीब देशाचे श्रीमंत नागरिक आहात आणि आम्ही एका श्रीमंत देशाचे गरीब नागरिक आहोत. कारण तुमच्या इथं सगळ्यात जास्त मोल कशाला आहे? तर माणसाला आहे. तुमची संपूर्ण शिक्षण व्यवस्था ही माणसामध्ये गुणवत्ता निर्माण करण्यासाठी, आणि म्हणून ती गुणवान माणसं तुम्ही निर्माण केली तर जगातली सगळी संपत्ती तुम्ही तुमच्या या दरिद्री देशात ओढून आणली. आणि आमच्या देशामध्ये माणसाला मोल नाही आहे. आम्ही कधीच ओळखलं नाही आमच्या शिक्षण पद्धतीतून की आपल्यामधली ही क्षमता ही उफाळून आली पाहिजे. म्हणजे आमची पहिली पॉलिसी आहे जी का आम्ही प्लॅनिंग कमिशन तयार केलं होतं की आम्ही प्लॅनिंग कमिशनच्या द्वारा हे सगळे बाबू बसवले आणि त्यांनी ठरवलं की भारत कशी प्रगती करणार. मोटरचं प्लॅनिंग मी त्या काळामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय समितीला, इकॉनॉमिक कमिटीला पेपर सबमिट केला. आजही तो आहे माझ्याकडे, तो प्रकाशित पण झाला होता. आणि केंद्रीय आमच्या कार्यकारिणीमध्ये त्याच्यावर हे झालं. त्याच्यामध्ये मी एक उत्कृष्ट उदाहरण दिलं होतं. 1948 साली 2 कंपन्या सुरू झाल्या. आशिषजी तुमच्या मुद्द्याकडे येतो. एक
जपानमध्ये टोयोटा नावाची कंपनी स्थापन झाली आणि भारतामध्ये हिंदुस्तान मोटर्स. आता आमच्या प्लॅनिंग कमिशनने त्यानं काय सांगितलं की भारतामध्ये तुमची गाडी विकत घेऊ शकण्याची क्षमता 1000 लोकांची आहे, तर 1000 गाड्या तयार करायच्या. आणि जपानमध्ये टोयोटाला काय स्वातंत्र्य होतं? टोयोटाचे लोक काय विचार करत होते, जपानमध्ये किती गाड्या खपतील हा नाही, कारण जपान नुकताच महायुद्धामध्ये फार बेचिराग झाला होता, तर जपानमध्ये कोणालाच गाड्या नको होत्या. ते विचार करत होते अख्ख्या जगामध्ये किती गाड्या खपतात. दे वर थिंकिंग अबाउट द ग्लोबल मार्केट. आणि आम्ही काय विचार करतो की आम्ही गाडी काढायला परवानगी 1000पेक्षा एक जादा गाडी काढली. आमच्या इथे किर्लोस्करांना अटक केली. ती लायसन्स परमिट राज्याच्या पेक्षा त्यांनी जास्त उत्पादन केलं म्हणून इतके आम्ही महामूर्ख होतो. आम्ही मागं राहण्याचं मुख्य कारण ते आहे की अशी धोरणं पत्करल्यामुळं आम्ही स्वाभाविकच मागं राहिलो. सृजनशीलता, शिक्षणामधून काय बाहेर आलं पाहिजे? शिक्षण म्हणजे तुमच्या समाजामध्ये डेप्थ निर्माण करणं. फार सुंदर स्टोरी टेलिंग मला इतकं आवडलं त्यांचं. काय सुंदर स्टोरी आहे समुद्र मंथनाची. जेव्हा समुद्र घुसळला जातो तर त्याच्यातून हलाल येतं, म्हणजे विष उच्च कोटीचं, पण उच्च कोटीचं अमृत पण येतं. पण हे कधी येतं? जर तुम्ही समुद्र मंथन केलं तर. आमचा 120-130 कोटीचा पण परातीतला देश आहे, त्याला कोणीच नाहीये. कशामुळे नाहीये? चुकीच्या शैक्षणिक पद्धतीमुळं. त्यामुळं काय आहे, परातीमध्ये तुम्ही रवीने घुसळा, काय येईल का बाहेर? पण त्याला खुली नाहीये, ते उथळ पाणी आहे. उथळ पाण्याला फक्त खळखट असतो. आपल्याकडे फार बडबड करणारी लोक आहेत, सगळ्या विषयावरती अधिकारवाणीने बोलणारी लोक आहेत. पण आपल्याला सायन्समध्ये नोबेल प्राइज किती आहेत? आपल्याला ऑलिम्पिक्समध्ये पदकं किती आहेत? आपल्या देशामध्ये इनोव्हेटर्स किती आहेत? आज म्हणजे मी 1994 सालची गोष्ट सांगतोय. मी अमेरिकेमध्ये इंडस्ट्री बघायला गेलो, जसं मी जपान बघायला गेलो तसंच. आणि आम्ही नुकतंच जनरल मोटर्स चा प्लांट बघून आलो होतो. आणि माझ्या मित्राकडं ज्याची स्वतःची इंडस्ट्री आहे, घरी टी व्ही लावला तर टी व्हीवरती एका वेळेला 100पेक्षा जास्त हयात असलेले नोबेल प्राइज विनर्स चर्चा करत होते. म्हणलं ही अमेरिकेची पॉवर आहे. तर ही जी इनोव्हेटिव्हनेस जो आहे तो मारून टाकतो आपण, लहानपणीच मारतो. कारण बाळाला सगळ्यात काय आहे तर कुतूहल आहे. तो सारखा काही विचारलं की म्हणतो मग का असं, तर आपण धपाटा मारतो त्याला. आणि दुसरा दोष म्हणजे आपल्याला 2 मेंदू आहेत, एक लहान मेंदू, एक मोठा मेंदू. एकाच्या स्मरणशक्तीचा गुण आहे आणि दुसऱ्याकडे आहे आकलन शक्ती. आमची संपूर्ण शिक्षण पद्धती प्राचीन काळापासून घोकमपट्टीवर अवलंबून आहे. ते घोका आणि ओका, बरं का. त्याच्यामुळे 12वी पर्यंत आम्ही बोर्डात वगैरे येतो, नंतर बोंब. आजही आम्ही म्हणतो खूप आम्ही IT क्षेत्रात होतो. आम्ही सगळेजण आत्ता दुय्यम दर्जाचं काम करतो आहोत, हमालीचं काम. लीडरशिप नाही आहे आमच्याकडे. वी आर फॉलोअर्स, वी आर नॉट लीडर्स. आमच्या नावाने बाबा नवीन प्रकारचे काही हे उत्पन्न करायचे असतील क्रेडिट्स, ते कधी होतील? आणि हे निर्माण करण्याची क्षमता जर दुसऱ्या कोणत्या देशातल्या माणसामध्ये असू शकते तर ती आमच्या देशामध्ये नसणार. एकेकाळी प्राचीन काळी आमच्या देशामध्ये अनेक गोष्टींचे शोध लागले शून्यापासून. तर आम्हाला काही सगळा दळभद्री वारसा आहे का? आणि एकूण मानवी संस्कृतीचा वारसा बघा. तेवढं सांगून मी संपवतो. तुम्ही एक लक्षात घ्या गोष्ट की मनुष्य एकटाच बुद्धिमान प्राणी नाही आहे. पोपट बुद्धिमान आहे, व्हेल मासा बुद्धिमान आहे. खूप अतिशय हुशार असणारे प्राणी पक्षी या सृष्टीत आहेत. माणसाचा जो मेंदू आहे तो मोठा आहे म्हणून तर निएंडरथल हा जो नष्ट झालेला आपला चुलत भाऊ आहे त्याचा मेंदू आपल्यापेक्षा मोठा होता. तर व्यक्तिगत मेंदूची बुद्धिमत्तेची क्षमता याच्यामुळं मनुष्य हा त्या आफ्रिकेच्या ज्याला सवानाज म्हणतो गवताळ प्रदेशातून तो मंगळापर्यंत जो पोचलेला दिसतो
तो त्याच्यामुळं नाही आहे, ते व्यक्तिगत बुद्धिमत्तेच्या बळावर नाही आहे, तो सामायिक बुद्धिमत्तेच्या बळावर, कलेक्टिव्ह विजडम ही त्याची पॉवर आहे बाकी कोणत्याही प्राण्यांपेक्षा. जशी जैविक उत्क्रांती घडते तशी ही सांस्कृतिक, मी तुमच्या डिझाईन क्षेत्राला तर कल्पना सृष्टीची उत्क्रांती म्हणतो. हा त्यातला फरक आहे की तो मनुष्य, आता तुम्हाला मी उदाहरण देतो, 5 लाख वर्षापूर्वी आपल्या त्यावेळेच्या पूर्वजाने एक टूल बनवलं, ते म्हणजे दगडाचं पातं. तुम्ही इंटरनेटवर गेला तर ते कॉम्प्युटरचा माऊस आता आपण काही वापरत नाही तो, पण तो माऊसचा आकार आणि ते दगडाचं पातं. आता दगडाचं पातं हे एका माणसाने डिझाईन केलं आहे, एका माणसाचं. पण तो माऊस जो आहे तो हजारो नाही, तो वेगवेगळ्या विद्याशाखा त्याच्यामध्ये एकत्र येतात. त्याच्यामध्ये मटेरियल सायन्स येतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरम्सचा वापर केलेला आहे. सगळे वेगवेगळ्या फिजिक्स, केमिस्ट्री, दुनियादारी सगळ्याचं मिळून तो माऊस बनलेला आहे. म्हणजे काय, तर असंख्य लोकांची सामायिक बुद्धिमत्ता ही एकत्र आल्याशिवाय ते घडत नाही. आणि त्यामुळंच 32,000 वर्षापूर्वीचं, मला वाटतं संतोष तू टाकलं चित्र फ्रान्समधल्या गुहेतलं, हां, तर 32,000 वर्षापूर्वी आपल्या एका रानटी पूर्वजाने एक चित्र काढलेलं आहे, गेंड्याचं चित्र आहे. आज तेव्हा 30 लाख लोक होती साधारणपणे अंदाजे. आज किती अब्ज लोक आहेत? 7 अब्ज. त्यावेळेला अगदी साध्या साध्या टेक्नॉलॉजीचं डिझाईन्स होते आपल्याकडे. जेमतेम कुठं आपण भटके विमुक्त होतो. एक 10,000 वर्षापूर्वी आपण शेती करायला लागलो, म्हणजे आपण काही गोष्टी काबूत आणल्या. सगळ्यात पहिल्यांदा माणसाचं सगळ्यात मोठं श्रेय काय, तर त्याने अग्नी काबूत आणला, म्हणजे तो अन्न शिजून खायला लागला. ही पहिली अद्भुत गोष्ट त्यांनी केली. नंतर त्यांनी काय केलं, तर डोमेस्टिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, म्हणजे काही जनावरं माणसावळली की जी त्याला उपयुक्त होती. गाय, बैल, घोडा, कुत्रं देखील कामाचं आहे. आणि जी काही रानटी गवत होती, गहू, तांदूळ, त्या बदलत बदलत त्यांनी त्याचं आर्टिफिशियल सिलेक्शन करत करत अधिक अधिक उपयुक्त, अधिक जास्त प्रमाणात तो देऊ शकेल. म्हणजे अजून सगळ्या इंडस्ट्रियल रेव्होल्युशनचा उदय व्हायचा होता, पण माणसाने केलं ना, त्याने फार्मिंग सुरू केलं. हे सगळं मी तुम्हाला आता का सांगितलं, तर मनुष्य आपली जीवनशैली बदलू शकतो. मनुष्य हा समृद्ध होऊ शकतो. म्हणजे मनुष्याला हे का शक्य आहे की भौतिकदृष्ट्या त्याला समृद्धी शक्य आहे. एक आपण ॲक्सिसची लाईन घेतली, दुसरी लाईन, आणि नैतिकदृष्ट्या तो उन्नत होऊ शकतो. की आपण देखील पशु आहोत, पण आपलं जे पशुपण आहे हे गळून पडावं असा प्रकृतीकडून संस्कृतीकडं आपला जो प्रवास आहे हा आपल्याला जो शक्य आहे. तुमच्या आमच्या जीवनाला ही जी सगळी डायमेन्शन्स निर्माण झालेली दिसतात वेगवेगळ्या प्रकारची, आपण शेती करतो, आपण इंडस्ट्री काढतो, वाटेल ते करतो, तर हे सगळं अन्य कोणत्याही बुद्धिमान माणसाला शक्य नाही आहे. हे आपल्याला शक्य आहे, ते हे याच्यामुळं. तर ही जी काही अशा प्रकारची कल्पनासृष्टीची उत्क्रांती आहे आज भारतामध्ये, त्याला बेस फार मोठा आहे. तो आशिषजींनी सांगितला. मुद्दा आहे की सगळं काही आहे आणि तो रडका माणूस म्हणतोय अरे मी लढू कसा, तर तो त्याच्यावर फक्त तो जो मुडदाडपणा आहे तो काढून टाकून एक मोठी झेप आपण घेऊ शकतो. ही झेप घेण्यासाठी म्हणून एक उत्कृष्ट इंट्रोडक्शन ज्याला म्हणता येईल या विषयाचं असं पुस्तक संतोषने लिहिलेलं आहे. मी त्याच्या तपशिलात जात नाही, कारण त्याने अत्यंत एका उत्तम मित्राला सकाळी बोलता सांगितलं. त्याला अमेरिकन मॅनेजमेंटमध्ये किस प्रिन्सिपल म्हणतात, कीप इट सिम्पल अँड स्टुपिड. इतकं साधं सोपं लिहा की सगळ्यांना ते कळलं पाहिजे आहे. आणि मला असं वाटतंय की या पुस्तकाच्या बळावरती आपल्याला नक्कीच ते रेडीमेड काही नाही आहे त्याच्यामध्ये. रेडीमेड देऊन कधीही मनुष्याचा विकास होत नाही. तर त्याने काय केलं, तर तुमच्या विचार करण्याच्या शक्तीला त्याने चालना दिलेली आहे. आणि हे त्याच्या पुस्तकाचं सगळ्यात मोठं यश आहे. मी त्याला आणि
त्याच्या संस्थेत शिकणारे तुम्ही सर्व आणि या डिझाईन इंडस्ट्रीला शुभेच्छा देतो. धन्यवाद.